झी मराठी वाहिनीवर लाखात एक आमचा दादा ही नवीन मालिका प्रसारित होत आहे. रात्री 8:30 वाजता ही मालिका प्रसारित होत असल्याने अगोदरच्या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या वाहिनीवर सुरू असलेली सारं काही तिच्यासाठी ही मालिका आता नवीन वेळेनुसार म्हणजेच संध्याकाळी 6:30 वाजता दाखवली जात आहे. अर्थात लाखात एक आमचा दादा या मालिकेचे कथानक थोडेसे तगडे असल्याने ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग या मालिकेला चांगलीच टक्कर देईल असा विश्वास वाहिनीला आहे. याचसाठी 8:30च्या स्टॉलमध्ये असलेली सारं काही तिच्यासाठी या मालिकेला बाजूला काढण्यात आले आहे. मालिकेत बदल झाला असला तरी आता ही मालिका एका नवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्या टीकेला सामोरी जाताना दिसत आहे. सारं काही तिच्यासाठी या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. निशी आणि नीरज आता त्यांच्या मुंबईच्या नवीन घरी राहायला गेले आहेत. पण तिथे गेल्यानंतर नीरजची एक खास मैत्रीण त्याला भेटायला येत आहे. अर्थात निशी आणि नीरजच्या नात्यात दुरावा आणण्यासाठीच त्याच्या आईने हे नवीन कारस्थान रचलेलं आहे. पण या नवीन ट्विस्टवर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत. सगळं सुरळीत दाखवण्याऐवजी काहीतरी आडकाठी घालून मालिकेचे कथानक वाढवले जाते. तर तिकडे चारूचे विचित्र वागणे पाहून लाली आत्यालाही आपली चूक झाल्याची जाणीव होणार आहे. पण या वाढीव कथानकाऐवजी मालिकेने योग्य वेळेत आटोपते घ्यायला हवे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तसेच सारं काही तिच्यासाठी या मालिकेचे कथानक कुठेतरी भरकटल्यासारखे वाटत आहे. लालीचं विचित्र वागणं, तिला मुक्त असलेली चारूची साथ, नीरजच्या आईचे कट कारस्थान या पलीकडे जाऊन नायक नायिका लवकरात लवकर एकत्र येऊन कथानक सुरळीत व्हावे